नमस्कार, घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव वाढवणारी जवसाची चटणी। तसेच ही चटणी अत्यंत आरोग्यदायी आहे आणि याचे बहुगुणी फायदे देखील आहेत। चला तर मग ही चटणी कशी बनवायची ते आज आपण पाहूया। त्याकरिता इथे मी घेतलेले आहे जवस। 100 ग्रॅम जवस मी इथे घेतलेले आहेत। याला अळशी असं देखील म्हटले जाते। तसेच इंग्लिशमध्ये याला फ्लॅक्सीड असं बोललं जातं। आता आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत। त्याकरिता सर्वप्रथम गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये हे सर्व जवस टाकून घ्यायचे आणि छान असे कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। जवस भाजताना गॅस नेहमी मध्यमच ठेवावा किंवा लो ठेवला तरी चालेल। लो गॅसवरती जवस भाजल्याने ते छान असे भाजले जातात, तसेच लवकर करपत देखील नाहीत। जवस भाजताना नेहमी कढईमध्येच भाजायचे। जर तुम्ही तव्यामध्ये भाजले तर हे जवस तडतड उडून बाहेर पडू शकतात। तर इथे जवस छान असे भाजतात, म्हणजे हे जवस तडतड असे उडायला लागले म्हणजे त्याचा तडतड आवाज येतो, म्हणजे जवस आपले छान असे भाजले जातात। गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि हे जवस अधूनमधून सतत परतत राहायचे आहेत, त्यामुळे जवस करपले जाणार नाहीत। तुम्ही इथे बघू शकता जवसचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा काळसर असा कलर याचा झालेला आहे, म्हणजे आपले जवस छान असे भाजले जातात। आता यामध्ये आपण घालूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। लसूण देखील आपण यामध्येच भाजून घेऊया, त्यामुळे लसणाचा कच्चेपणा आपल्याला लागणार नाही आणि चटणी देखील खूप चविष्ट होते। लसूण खाण्याचे देखील खूप सारे फायदे आहेत, त्यामुळेच आपण यामध्ये लसूण टाकत आहोत। अधूनमधून सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून जवस करपले जाणार नाहीत। जवस खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की जवस खाल्ल्याने वजन नियंत्रित होतं, तसेच आपले मेटाबॉलिझम देखील सुधारते आणि जवसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं, त्यामुळे वजन नियंत्रित होण्यासाठी खूप फायदा होतो। चला आता हे जवस आपण थंड होण्याकरिता ठेवूयात। जवस थंड झालेले आहे। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट। घरगुती लाल तिखट टाकलं तरी चालेल। चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया। तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तेवढं आपण यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया। तरी मी इथे मिक्सरला छान असं हे जवस वाटून घेतलेले आहेत। याचा सुगंध अप्रतिम येत आहे, तसेच चटणी देखील खूप छान अशी झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये मी ही चटणी काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही चटणी झालेली आहे। भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही चटणी आपण खाऊ शकतो। याचं टेक्स्चर देखील मी अशा प्रमाणे ठेवले आहे, जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसरही नाही। यामध्ये तुम्ही तेल टाकून देखील भाकरीसोबत खाऊ शकता, यामुळे जवसाला अप्रतिम अशी टेस्ट लागते। तसेच ही बहुगुणी असलेली जवसाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।